नमस्कार. मी त्रिविक्रम सावंत. आज आपण कोचरा या गावामध्ये आहोत आणि नाव कसं तुमचं? लुमाजी पांडुरंग फणसेकर. लुमाजी पांडुरंग फणसेकर यांना आम्ही गेल्या वर्षी त्यांच्या माडाच्या बागेमध्ये आपलं ह्युमिक ग्रॅन्युअल्स, नॅनोटेक आणि ॲग्री 82 मिक्स करून एका माडाच्या झाडाला आपण 500 ग्रॅम दिलेलं. 25 वर्षाची त्यांची माडाची बाग आहे. तर वादळामध्ये ती बाग पूर्णपणे खराब झालेली आहे आणि नारळ पण त्याच्यावर राहत नव्हते. फळगळ ही मोठ्या प्रमाणे होत होती. त्यांनी रासायनिक खतासोबत कंपोस्ट आणि हे सगळे वापरलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला आपल्या वेस्टेज कंपनीचे ह्युमिक ग्रॅन्युअल्स 82 आणि नॅनोटेक हे 3 प्रोडक्ट्स दिले आणि त्याच्यानंतर त्यांना जो रिझल्ट आला तो आपण त्यांच्याकडून ऐकूया. सांगा तुम्हाला काय जो वाटलं ते. 2-3 वर्ष आम्ही जवळजवळ नारळाच्या झाडापासून सगळं हे अलिप्तच झालं होतं. म्हणजे काय नारळ बिळ काय मिळतच नव्हते. वादळ झाल्याच्या नंतर बहुतेक झाडांची सगळ्यांचे जरी विल्हेवाट लागली होती. पण त्याच्यानंतर हे आम्ही सावंतशी आमचं कॉन्टॅक्ट झालं. त्याने आम्हाला ते सांगितलं की तुम्ही एक प्रयोग करून बघा म्हणून. मी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याकडून त्या खतं घेतली आणि त्याचा मी वापर केला. शेणखत, कोंबडीची विष्ठा आणि दिलेलं ते ॲग्री 82, 82 ह्युमिक आणि ह्युमिक आणि नॅनोटेक. नॅनोटेक ह्यामध्ये ते सगळे मिक्स करून त्यांचा आम्ही तो वापर केला. म्हणजे पावसाळ्यापूर्वी सुरुवातीला. पण आम्हाला दिवाळीपर्यंत त्याचा जरा झाडांमध्ये आम्हाला चांगलाच फरक जाणवलेला. पण दिवाळीच्या नंतर त्याला फळ लागवड वगैरे व्यवस्थित व्हायला लागली आणि यंदा मात्र आम्ही 3-4 वेळा ते नारळ जवळजवळ डिसेंबरपासून आम्हाला त्यांचे उत्पन्न मिळालं जरा. आणि आता जरा बघून जरा समाधान वाटतं आहे. म्हणून मी आता त्यांना हाताशी धरून पुन्हा एकदा त्यांना एक डोस द्यायचा मी ते मनात ठरवलेलं आहे. आणि असंच आम्हाला विश्वासाप्रमाणे आम्हाला सगळं असं मिळत राहावं, हे त्यांच्या झाडांचं पण आपलं डेव्हलपमेंट व्हावं.